नमस्कार मित्रांनो, इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. गोपाळ आणि इंद्रायणी पप्याला क्रिकेटच्या ग्राउंडवर घेऊन येतात. इम्रान कॉमेंट्री करू लागतो. इम्रान म्हणू लागतो, मेहरबान कदरदान, आपल्या हिंदूची टीम म्हणजे चलती हुई पायदान. त्यावर घाऱ्या म्हणू लागतो, बघ ना पप्या, आपला इम्या कसा कॉमेंट्री करतोय. त्यावर गोपाळ म्हणू लागतो, काय फालतूगिरी चालवली तुम्ही केव्हाची, चला खेळा, मॅच सुरू करा. पुढे इम्या पप्याला म्हणू लागतो, पप्या बघ, मी तुझ्यापेक्षा भारी कॉमेंट्री करतो की नाही, चल माझं तुला ओपन चॅलेंज आहे, माझ्यापेक्षा भारी कॉमेंट्री करून दाखव. त्यावर इंदू बोलू लागते, अरे येड्या, आजपर्यंत तूच कॉमेंट्री करत आलायस ना, तुझी कॉमेंट्री एक नंबर, तुझी फिल्डिंग एक नंबर, पण आज आपल्याला 2 बॉलात 10 रन कुटायचे, काहीतरी कर पप्या. त्यावर गोपाळ म्हणू लागतो, अरे पप्या, आम्हाला तुझी मोटिवेशनची फार गरज आहे रे आज, अशा वेळेला तूच आम्हाला मोटिवेशन करायचंस, काहीतरी बोल ना. पप्या मात्र काहीच बोलत नसतो. त्यांना पुढे चिडवले जातं, हरलात का. त्यावर इंद्रायणी चॅलेंज घेऊन 2 बॉलात 10 रन काढते आणि फंट्या गँगला जिंकून देते. इंदू आणि फंट्या गँग पप्प्याजवळ पळत जाऊन त्याला म्हणू लागतात, बघ आपण मॅच जिंकलोय, बोल ना काहीतरी, अरे काहीतरी कॉमेंट्री कर ना. पण पप्प्या मात्र शांत बसलेला असतो. हे बघून सगळेजण नाराज होतात. इकडे बाळंबट आणि आप्पा व्यंकू महाराजांकडे पळत येतात आणि व्यंकू महाराज असा आवाज देऊ लागतात. शकुंतला आणि व्यंकू महाराज बाहेर येऊन त्यांना विचारतात, काय झालंय. त्यावर बाळंबट म्हणू लागतात, मी म्हणलो होतं ना तुम्हाला व्यंकू महाराज, आपल्या गावात काहीतरी अघटित घडतंय. त्यावर व्यंकू महाराज विचारू लागता, अहो पण झालं तरी काय नक्की. त्यावर आप्पा म्हणू लागतात, अहो महाराज, त्या पाटलाच्या मळ्यामध्ये मृतदेह सापडलाय. हे ऐकून व्यंकू महाराजांना मोठा धक्का बसतो. पाटलाच्या मळ्यात पोलीस तपासायला येतात. ते विचारू लागतात, पहिल्यांदा हे कोणी पाहिलं. त्यावर आप्पा म्हणू लागतात, एक पोरगं सायकलवर चाललं होतं, ते या बॉडीला धडकून खाली पडलं आणि मला जसं कळालं तसं मी तुम्हाला फोन केला. त्यावर व्यंकू महाराज म्हणू लागतात, काय चाललंय आपल्या विठूच्या वाडीत, एवढा निर्गुण खून कोणी केला असेल. त्यावर आतोबा म्हणू लागतात, महाराज निर्गुण म्हणजे काय. त्यावर व्यंकू महाराज म्हणू लागतात, अहो आतोबा, ही काय शब्दांचे अर्थ सांगण्याची वेळ आहे का. मला असं म्हणायचंय, एवढी भयानक गोष्ट आपल्या वाडीत कशी घडली. त्यावर आतोबा म्हणू लागतात, भयानक आहेच की, पण कोणी केलं असेल व हे. त्यावर गावकरी म्हणू लागतात, कोणता उलट्या काळजाचा माणूस असेल, पण नाही, हे माणसाचं काम नाही, हे कोण भूतानीच केलं असेल. त्यावर रामा म्हणू लागतो, हे साडीवाल्या दाढीवाल्या बाईचंच काम दिसतंय. रामा पुढे बोलू लागतो, हा माणूस जेव्हा आपल्या गावात आला होता त्यावेळेस त्याला फुल दाढी होती, पण आता त्याला बघा, अर्धी दाढी घोटून मारलंय हो. सगळे गावकरी घाबरतात. तरमळ्या झाडावर बसून बोलू लागतो, हे सगळं दाढीवाल्या बाईचं काम आहे. तिने अर्धी दाढी काढली आणि स्वतःला लावली. अर्ध्या दाढीत लई ताकद, ज्याला आहे दाढी त्याला लई डेंजर. गावकरी म्हणतात, आता याचा नंबर लागला, आता पुढचा कुणाचा. त्यावर तरमळ्या रामाकडे बोट दाखवून म्हणतो, आता पुढचा याचा, कारण याला दाढी आहे. त्यावर रामा घाबरतो आणि म्हणू लागतो, नाही महाराज, मला नाही मरायचं. त्यावर व्यंकू महाराज बोलू लागतात, अरे घाबरू नकोस, ही सगळी अंधश्रद्धा आहे, तुला काही नाही होणार. त्यावर रामा म्हणू लागतो, अहो व्यंकू महाराज, एवढं समोर उदाहरण असून तुम्ही असं बोलताय. अरे गावकरी घाबरून तिथून पळून जातात. त्यावर व्यंकू महाराज आवाज देऊ लागतात, अरे घाबरू नका, असं काही नाहीये, भूतखेत काही नसतात रे. शकुंतला व्यंकू महाराजांना म्हणू लागते, अहो हे सगळं मला खूप विचित्र वाटतंय, तुम्ही नका यात पडू. त्यावर व्यंकू महाराज म्हणू लागतात, अगं काय बोलतेस तू, विठूच्या वाडीवर एवढं मोठं संकट आलंय आणि मी गप्प बसू, हे नाही जमणार मला. ते म्हणू लागते, जे घडलंय ते खूपच वाईट घडलंय, पण त्याचा तपास पोलीस करतील. त्यावर व्यंकू महाराज म्हणतात, पोलीस करतीलच ग, पण जे काही चालू आहे, साडीवाली बाई, दाढीवाली बाई आणि भूतकेतं, त्याला कोणीतरी मुद्दामून खत पाणी घालतंय, कोणीतरी ठरवून करतंय हे सगळं, कुणाचा तरी हात आहे यामागे. आता तो कुणाचा हात आहे हे फक्त विठुरायालाच माहिती. इकडे महादूकडे सगळे लोक दाढी करायला येतात. त्यावर महादू म्हणू लागतो, साडीवाली बाई आणि दाढीवाली बाई लई डेंजर कॉम्बिनेशन. त्यावर गावकरी म्हणतात, जर त्याला साडीवाल्या बाईने मारलं असेल तर पप्याला आणि तरमळ्याला का सोडलं असणार. त्यावर महादू म्हणतो, ती फक्त वॉर्निंग होती. त्यावर सगळे घाबरून, मला नाही मरायचं, माझी दाढी पहिले कर, असं बोलू लागतात. तेवढ्यात तिथे व्यंकू महाराज येतात. व्यंकू महाराज आत्तोबाला विचारू लागतात, आत्तोबा, आज एवढे सगळे घोळका करून का उभेत.
त्यावर आतोबा म्हणू लागतात, अहो व्यंकू महाराज, जर माणसाच्या जीवावर यायला लागल्यावर माणसं घोळक्यात नाही राहणार, मग काय करतील? ते पुढे विचारू लागतात, आज महादूच्या दुकानावर एवढी सगळी गर्दी. त्यावर आतोबा म्हणतात, ते म्हणजे आज गावातल्या एकूण एकाला दाढी म्हणजे दाढीच काढायची आहे. महादू व्यंकू महाराजांकडे पळत येतो आणि म्हणतो, व्यंकू महाराज, तुम्ही पण दाढी काढून घ्या, कारण ती बाई जर नाराज झाली तर लय डेंजर काम होईल. त्यावर व्यंकू महाराज रामकृष्ण हरी असं म्हणून तिथून निघून जातात. इकडे अंताजी झोपलेले असताना मोठ्या बाई कात्री घेऊन त्यांची मिशी कापू लागतात. तेवढ्यात अंताजींना जाग येते आणि घाबरून ते म्हणतात, अगं काय करती आनंदी तू? त्यावर मोठ्या बाई म्हणू लागतात, ऐका, मला तुमची मिशी कापू द्या पहिले. पुढे त्या विचारतात, काल रात्री कुठे गेला होतात? पत्ते कुटायला गेल्या होतात ना? अहो इथे माझा जीव चाललाय. त्यावर अंताजी बोलू लागतात, अगं झालंय काय एवढं? आभाळ कोसळलंय. त्यावर मोठ्या बाई म्हणतात, अहो गावात इथे खून पडायला लागलेत. त्यावर अंताजी घाबरून म्हणतात, खून? तुमचा मित्र आहे ना ताडफळे, त्यांचा मुलगा पत्रकार आहे त्याचा. त्यावर अंताजी बोलू लागतात, ताडफळ्याला तुम्ही काल भेटलो? त्यावर मोठ्या बाई घाबरून म्हणतात, काल रात्री? त्यावर अंताजी म्हणतात, अगं तो काय मला दिवसा भेटू शकत नाही का? पण कालच मला भेटला आणि आज डायरेक्ट खून? बाई बोलू लागतात, मला तुमची मिशी काढू द्या. त्यावर अंताजी म्हणतात, पण मिशी का? त्यावर मोठ्या बाई म्हणतात, ते साडीवालं दाढीवाले भूत आहे ना, ते आधी माणसांचं खून करतंय, नंतर त्यांची अर्धीच दाढी काढून घेतंय. त्यावर अंताजी हसून म्हणतात, पण मला तर दाढी नाही आहे. त्यावर मोठ्या बाई बोलू लागतात, पण मिशी आहे ना, तो दाढीचाच एक भाग आहे, मला तुमची मिशी कापू द्या. मिशीमुळं नाग तुमचा जीव जायचा, मला कापू द्या तुमची मिशी. त्यावर अंताजी म्हणू लागतात, हे बघ, मला निवांत झोपू दे. आणि ते झोपून घेतात. त्यावर मोठ्या बाई म्हणतात, हे माझं कुकू पुसूनच राहणार आहे. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या भागात. धन्यवाद.